फुल लेग्स मारायचे. दिस इज द डे 58 ऑफ माय ट्रान्सफॉर्मेशन जर्नी आणि मी करणार आहे माझ्या बॉडीला ट्रान्सफॉर्म अंडर 90 डेज. सो गाईज हार्डली 30 डेज बाकी आहेत. आपण करूया सुरुवात आपल्या वर्कआउटला. लेग्सचा वर्कआउट करणार आहे आज. गौरव भाई बोलले की घे आज पहिलेच मारू आपण स्कॉट्स. मग घेतले स्कॉट्सचे 3 सेट कंप्लीट करून झाल्यावरती गौरव भाई थांबतात कुठं, बोलतात चल लगेच लंजेसला, टाइमपास नाही करायचा. मग लंजेस मारले आणि मग गौरवभाईची बॉडी जरा बघत होतो मी, पण त्यांनी काही दाखवली नाही. So, त्याच्यानंतर आपण घेतली लेग प्रेसची मशीन मारायला. लेग प्रेसचे 3 व्हेरिएशन मारले आपण एका सेटमध्ये. हाय पहिला क्लोज ग्रिप वाला, दुसरा ही वाईड ग्रिप. वाईड ग्रिपने इनर थाईज वरती प्रेशर येतो, सो ती पण मारली. आणि त्याच्यानंतर परत क्लोज ग्रिप बट थोडं अप्पर साईडला. याचे 3 सेट कंप्लीट करून मी बोललो की झाला वर्कआउट आता. बट नाही, गौरव भाई बोलतात चल लाईन कर्ल्स मारायला. मग गेलो ना भाई, घेतलं त्याच्यात पण हेवी वेट. आणि याच्यात मला आज एक नवीन गोष्ट समजली की जेवढे पाय जवळ ठेवेल तेवढं जास्त प्रेशर येईल. सो तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की सांगा मला. त्याच्यानंतर भाई बोललो की संपला असेल, बट नाही. मग घेतले काफ रेजेसचे 3 सेट आणि मग संपला फायनली. मग गेलो स्ट्रेचिंग करायला. स्ट्रेचिंग मध्ये तर अशी वाट लागली गाईस, मी बोललो की काय नाही करेल नॉर्मल स्ट्रेचिंग. भाई आणि तर माझा पायावर पाय ठेवला आणि माझा दुसरा पाय घे उचलला. मी बोललो मोडते का काय आता, डेंजर झाली माझी परिस्थिती. मग काय नाही स्ट्रेचिंग केली आणि निघालो घरी जाऊन शापूरला गेलो. त्यानंतर ओट्स घेतले आणि मग परत घरी आलो. बाय गाइस, मिलते अगले वीडियो में.